खामगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासंदर्भात मागण्यांसाठी मातंग समाज बांधवांकडून साखळी उपोषण सुरू आहे। गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नियमितकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाकडून गेल्या 12 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। मात्र इतके दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। दरम्यान विजय अंबोरे यांनी उपोषणास्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यांनी प्रशासनाला पाठिंबा देत सांगितलं की येत्या 5 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। यावेळी उपोषणकर्त्यांनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली। खामगाव येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून समाज बांधव आणि अण्णाभाऊ साठेला मानणारे अनुयायी करत आहेत। ज्या पद्धतीने पाठपुरावा करायला पाहिजे तो पाठपुरावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, शासन असेल, या सर्वांपर्यंत ते पोहोचले आणि त्यांनी तो पुतळा या ठिकाणी द्यावा म्हणून रितसर मागणी केली। पण पूर्वीच्या शासनाने असेल किंवा आता जे शासन आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या मागणीची कुठल्या प्रकारची दखल त्यांनी घेतल्या गेली नाही। अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असावा ही श्रद्धेची, आस्थेची आणि भावनेची ही एक भावना आहे सर्व लोकांची। आणि अण्णाभाऊ साठेचं काम बघता, अण्णाभाऊ साठेचं या महाराष्ट्राविषयीचं योगदान बघता या पुतळ्याला कोणाचा विरोध नाही आहे। पण मला असं वाटतं खामगावकरांना अण्णाभाऊ साठेंचं महत्त्व कळलेलं नाही आहे। त्या पद्धतीने राजेशजी घोडे बोलले की अण्णाभाऊचा पुतळा त्यांना नको आहे, म्हणजे त्यांना अण्णाभाऊचे विचार सुद्धा नको आहेत। मग अण्णाभाऊ साठेंचे विचार नको आहेत तर पुतळा पण नको। काल 2 दिवसापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष या ठिकाणी येऊन गेले। अनेक साधं पत्र त्यांनी यांना दिलं। या ठिकाणी भाजपची नगरपालिका आहे, नगराध्यक्ष भाजपचा आहे, आमदार भाजपचे आहेत, मंत्री भाजपचे आहेत। त्यांनी जर विचार केला तर एका दिवसामध्ये ते पुतळा उभारून देऊ शकतात।